नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कारागृह भरती करिता अतिसंभाव्य 100 प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, कारण की खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 6 जून. प्रश्न दुसरा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? उत्तर आहे सत्य नाडेता. प्रश्न तिसरा, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न चौथा, फिफा फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता आहे? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न पाचवा, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न सहावा, भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला कोण आहे? उत्तर आहे नीरजा भानोत. प्रश्न सातवा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न आठवा, युनिसेफ चे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? उत्तर आहे कांडला. प्रश्न दहावा, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 11, भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे अधिकृत भाषा. प्रश्न 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? उत्तर आहे 1936. प्रश्न 13, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहे? उत्तर आहे राजा बढे. प्रश्न 14, संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न 15, इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिरावांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न 16, चोरी चोरा येथील घटनेमुळे व्यवस्थित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चोरी चोरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 17, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 14 जून. प्रश्न 18, भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडविण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? उत्तर आहे IIM. प्रश्न 19, भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते? उत्तर आहे वाहन उद्योग. प्रश्न 20, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळेल? उत्तर आहे धरमतर खाडी. प्रश्न 21, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे. उद्या पाताळगंगा, कुंडलिका, आंबा, सावित्री. प्रश्न 22, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणार घाट कोणता आहे? उत्तर आहे आंबेनळी घाट. प्रश्न 23, ऑपरेशन सदर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते? उत्तर आहे भारतीय सीमा सुरक्षा दल. प्रश्न 24,
2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 25. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे कर्तव्यपथ. प्रश्न 26. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय उशिष्ट तृणधान्य वर्ष. प्रश्न 27. भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? तर उत्तर आहे भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती 5 आहेत. प्रश्न 28. सन 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? उत्तर आहे अर्जेंटिना व फ्रान्स. प्रश्न 29. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी. प्रश्न 30. लाला लजपतराय यांचे निधन कधी झाले? उत्तर आहे 17 नोव्हेंबर 1928. प्रश्न 31. बंदी जीवन पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न 32. वुडवायरचा खून कोणी केला? उत्तर आहे उधम सिंग. प्रश्न 33. चोरी चोरा घटना कधी घडली? उत्तर आहे 5 फेब्रुवारी 1922. प्रश्न 34. देव समाजाचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे शिवनारायण अग्निहोत्री. प्रश्न 35. हरिजन सेवक संघाचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 36. राष्ट्रीय युवा दिवसाची थीम काय आहे? उत्तर आहे सर्व काही मनात आहे. प्रश्न 37. देशाचा राजकीय प्रमुख डॅडॅस आहे? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न 38. भारताचे 7वे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर आहे ग्यानी झैल सिंग. प्रश्न 39. ग्रामपंचायतीच्या संघटनेचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 40. प्रश्न 40. सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे राजस्थान. नवाबगंजे पक्षी अभयारण्य कोठे आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 42. चेचू जमाती कोणत्या राज्यात आढळते? उत्तर आहे ओडिशा. प्रश्न 43. गंडक नदी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 44. डॅडॅस या वेदात औषधी वनस्पतीची माहिती आढळते? उत्तर आहे अर्थवेद. प्रश्न 45. जैन धर्माचे तत्वज्ञान डॅडॅस या लोक भाषेत मांडले आहेत? उत्तर आहे अर्धमागधी. प्रश्न 46. 16 महाजन पदामध्ये महाराष्ट्रातील एकमेव महाजन पद कोणते आहे? अशम. प्रश्न 47. बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन डॅडॅस प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर आहे प्रतिरोध. प्रश्न 48. जगातील सर्वात जास्त पावसाची नोंद डॅडॅस येथे झाली आहे? उत्तर आहे चेरापुंजी. प्रश्न 49. डॅडॅस भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत? उत्तर आहे दुय्यम लहरी. प्रश्न 50. राजन खळंग्यासाठी प्रसिद्ध असणारे नियोजन हे ठिकाण महाराष्ट्रातील डॅडॅस तालुक्यात आहे? उत्तर आहे पारनेर. प्रश्न 51. खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? उत्तर आहे तापी किंवा नर्मदा. प्रश्न 52. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? उत्तर आहे आंबोली. प्रश्न 53. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे?
उत्तर आहे 20%. प्रश्न 54. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? उत्तर आहे प्रांतिक स्वायत्तता. प्रश्न 55. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 56. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणाऱ्या राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 57. पुढील राज्याचा निर्मितीनुसार क्रम लावा. उत्तर आहे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. प्रश्न 58. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 59. खालीलपैकी लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. प्रश्न 60. पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 61. महाराष्ट्रात पंचायत राज्यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? उत्तर आहे 50%. प्रश्न 62. प्रश्न 62. महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्याची जास्तीत जास्त संख्या किती असते? उत्तर आहे 5. प्रश्न 63. भारत स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? उत्तर आहे मद्रास. प्रश्न 64. खालीलपैकी कोणता एक उत्पादनाचा स्रोत नगरपालिकेचा नाही? उत्तर आहे वस्तू व सेवा कर. प्रश्न 65. केंद्र आणि राज्यामधील संबंधाबाबतच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅडॅस भागात नोंदविले आहेत? उत्तर आहे 11वे. प्रश्न 66. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? उत्तर आहे खर्च पद्धत. प्रश्न 67. भारताच्या राष्ट्रीय उत्पादनाविषयीचे अंदाज डॅडॅस कडून सादर केले जातात? उत्तर आहे केंद्रीय सांख्यिकी संघटन. प्रश्न 68. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? उत्तर आहे 14 ऑगस्ट 2008. प्रश्न 69. भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने डॅडॅस क्षेत्रात आढळून येते? उत्तर आहे कृषी. प्रश्न 70. टायगर लिजन किंवा फ्री इंडिया लिजन चे संस्थापक कोण होते? उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न 71. भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? उत्तर आहे नियंत्रक आणि महालेखा परीक्षा. प्रश्न 72. 2018 मध्ये गुगल मृणालिनी साराभाई यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. ती खालीलपैकी कोणत्या नृत्य शैलीचे प्रतिपादक आहेत? उत्तर आहे भारत नाट्यम आणि कथकली. प्रश्न 73. वैदिकीय आर्य सप्त सिंधू नावाच्या भागात राहत होतो. 7 नद्यांपैकी एक झेलम नदी आहे. त्यांचे प्राचीन नाव काय होते? उत्तर आहे विस्तवा. प्रश्न 74. ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेल्या महसूल संकलनाची रयतवारी पद्धती डॅडॅस वर आधारित होती? उत्तर आहे रेकॉर्डिंग सिद्धांत. प्रश्न 75. भारतनाट्यम दक्षिण भारतातील धार्मिक विषय आणि डॅडॅसच्या आध्यात्मिक कल्पना व्यक्त करते? उत्तर आहे शैव धर्म. प्रश्न 76. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलम नागरिक तत्वाशी संबंधित आहे? उत्तर आहे कलम 5 ते 11. प्रश्न 77. एकेरीसाठी बॅडमिंटन कोर्टची लांबी किती असते?
उत्तर आहे 13.44 मीटर. प्रश्न 78, खालीलपैकी कोणते राज्य तापी खोऱ्याचा भाग नाही? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 79, एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात न्यायाधीशाची बदलणी करण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. प्रश्न 80, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सलग दिनवर्ष प्रमुख पाहुणे नव्हते? उत्तर आहे 2021 आणि 2022. प्रश्न 81, आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 11 ऑक्टोबर. प्रश्न 82, 1875 मध्ये खालीलपैकी डॅडॅशची स्थापना झाली? उत्तर आहे आर्य समाज. प्रश्न 83, भारतातील राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज सर्वप्रथम कोणी लावला? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न 84, WTO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न 85, पैशाचा पुरवठा कोणाद्वारे नियंत्रित केला जातो? उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न 86, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? उत्तर आहे जोग फॉल्स. प्रश्न 87, ताग उत्पादनात कोणते राज्य सर्वात जास्त आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 88, खालीलपैकी कोणते देश पाल्क समुद्र धुनीने जोडलेले आहेत? उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. प्रश्न 89, भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचे कोठार म्हणतात? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 90, खालीलपैकी कोणता व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे? उत्तर आहे ताज्या भाज्या. प्रश्न 91, पित्त स्रोतात काय आहे? उत्तर आहे यकृत. प्रश्न 92, कोणत्याही मांसाहारात न आढळणारे जीवनसत्व कोणते आहे? उत्तर आहे व्हिटॅमिन डी. प्रश्न 93, युरेनियम विखंडन प्रक्रियात सतत चालू ठेवण्याची कोणत्या कामाची आवश्यकता असते? उत्तर आहे न्यूट्रॉन. प्रश्न 94, खालीलपैकी कोणते क्षेपणशास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणशास्त्र आहे? उत्तर आहे त्रिशूल. प्रश्न 95, पोलिओ प्रतिबंधासाठी पहिली प्रभावी लस कोणी तयार केली? उत्तर आहे जोनास ई साल्व. प्रश्न 96, भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी कोणती? उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 97, डॅडॅश जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 98, विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? उत्तर आहे धापेवाडो. प्रश्न 99, खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही? खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही? उत्तर आहे भीमा. प्रश्न 100, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षयव्रत खालीलपैकी कोणते आहे? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षयव्रत खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे कर्कव्रत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो असेच व्हिडिओ मी तुम्हाला इम्पॉर्टंट बनवणार आहे. आणि यापुढे कोणते प्रश्न घ्यायचे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा, की कारागृह भरतीची घेऊ या महावितरण भरतीची घेऊ या पोलीस भरतीची घेऊ. कारण की मित्रांनो हे कारागृह भरती आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत.